सामर्थ्य चोखडे कळी काळ न पाहित याकडे इथे मी काय सेवा पुढे काय पडे अनुतापे. ज्या ओळीला बसलो तो त्याच वेळी आला. रामाचं सामर्थ्य काय, कळी काळाचा सुद्धा नियंता राम आहे. रामाला काय होणार नाही, रामाला कोणतं बंधन लागणार नाही. गरुडाला करून चुकलं ते काळी गरुडे आपण प्रदक्षिणा लोटांगण हरिके वदोनी वानर गण प्रेम संपूर्ण श्रीरामे. गरुडाला सुद्धा आनंद झाला. गरुडानं हात जोडलं, वानरांची या ठिकाणी विनंती घेतली, वजा घेतली आणि गरुड जाण्याचा प्रयत्न करू लागले. वानर पूर्ण श्रीराम भक्त गरुडे जाणो निश्चित कपिकुळा समवेत श्री रघुनाथ अभिवंदे. अभिवादन केलं, वानरांना सुद्धा अभिवादन केलं. भक्त या ठिकाणी विष्णूचा, पण वानरांची सुद्धा किंमत तेवढीच आहे. जे वानर रामाचे भक्त आहेत त्यांचं सुद्धा दर्शन घ्यावं हा हेतू या ठिकाणी गरुडानं मनामध्ये ठेवला आणि वंदन सर्वांना केलं. पुढता पुढते प्रदक्षिणा पुढता पुढते लोटांगणा हर्षवंदी वानर गणा करावया गमना पुसत. आनंद वाटलाय, इतकं चांगलं वाचक आपल्यासोबत बसल्या तर आनंद वाटलाय. आणि या आनंदामुळे वानर सेनेच्या पुढे लोटांगण गरुडानं घेतलं. देखोनी गरुडाचे प्रेम पूर्ण श्रीराम झाला सुप्रसन्न देवोनी आलिंगन समाधान करवी गमन स्वानंदे. रामाला सुद्धा आनंद वाटला. पण एक गोष्ट बघा, देव दिसतात फक्त साधं, आनंद वाटला. पण भक्ताला गर्व आलेला देवाला जमत नाही. गर्वाचं हरण करण्याचं काम देव पहिल्यांदा करतात आणि पुन्हा आलिंगन देतात. गरुडे करिता ती गमना रामासी आशीर्वचन अनुवादाला संतोषून गिरा गर्जन ते ऐका. या ठिकाणी गरुडानं रामाची वजा घेतली, पण नेमकं काय झालं नीट ऐका. रणी मर्दोनी रावणासी राजदेवोनी विभीषणासी सीतानुनी स्वानंदेचे सुखी होसे श्रीरामा. रामाला गरुड म्हणतात, हे रामा 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 अशी वचन देतोय. कारण विष्णूचा जरी राम जरी विष्णू परमात्मा असला तरी सुद्धा राम रूपाला आलेला आहे. आणि या रामाचा किंवा रामाचा म्हणण्यापेक्षा विष्णूचं वाहन असणारा गरुड आहे. गरुड म्हणतोय, रामा मी तुला जाता जाता आशीर्वचन देतो, गरज नाही पण देतोय. तू या ठिकाणी लंकेला आलेला आहेस, त्या रावणाचा काटा काढशील, सीता सोडवशील, माझा तुला आशीर्वाद आहे. गरुडे नमोनी श्रीरामासी वेगे उसळ बासे पवन प्रवेश आकाशी तेने वेगेसी निघाला श्रीराम जय राम राम. आनंद वाटला गरुडाला. रामा पुढे हात जोडलं, रामाची या ठिकाणी वजा घेतली आणि बाहुबली उड्डाण आकाशामध्ये केलं. राम रावण झुंजारे पहावया उल्हास गरुडा भारे श्रीराम वात्या भीतरे गरुड गरुडा श्री प्रवेशे श्रीराम जय राम राम. गरुडाने विचार केला, युद्ध बघावं लागेल, वर्ण नाही बघायचं, रामाच्या जवळून बघायचं विचार गरुडानं केला. आणि पुन्हा जर रामाला आपली गरज लागली, नगद नारद नगर हनुमान नगर डायरेक्ट रामापाशी असावं. गरुडाने विचार केला, जाताना हवेत गेले आणि एक बाणरूपी गरुडास्त्र या ठिकाणी रामाच्या भात्यामध्ये प्रवेशन केलं. आस्त्र दैवते आत्यभूते आश पावया श्रीराम हस्ते बाता दाटले समजते रणसायर्ते. ज्या सगळ्या देवता आहेत, जे सगळे देव आहेत, रामाच्या भात्यामध्ये गर्दी झाली. महाराज कशामुळं? युद्धात रामाच्या सहकार्य करायचंय, चांगल्या कार्याला माझा हात लागला पाहिजे. प्रत्येक देवी देवतांना वाटतंय, गरुडाला वाटतंय, म्हणून रामाच्या भात्यामध्ये देवी देवतांची वेगवेगळ्या साधू संतांच्या अस्त्राची गर्दी झाली म्हणून सांगतात. रामशास्त्रांनी जगती रामास्त्र देवता निलशक्ती राम जगदात्मा त्रिजगते राम निश्चिते परब्रह्मा. राम परब्रह्म असणारा राम आहे.
चित्तशक्ती असणारा राम आहे, अस्त्रांची देवता असणारा राम आहे. अशा प्रकारच्या रामाच्या भात्यामध्ये गरुडाचं अस्त्र या ठिकाणी आलं गेलं. गरुडे केली आगमन श्रीराम कोणी सावधान वानराले स्फुरण करीती गर्जन हरिनामे. वानर सावध झाली, बघू लागली. इतके वेळ आमचा राम बेशुद्ध होता, सावध झालाय, आनंद वाटला, मोठ्याने गर्जना केली. श्री रामचंद्र भगवान की हरिकाच्या निज गजरी निशाने त्राटिल्या भेरे ताल गोळ मृदुंग मोहरे शंख वानरे आस्फुरिले. डीजे लावला नाही, बेळी वाजल्या, तुतारी वाजल्या, मृदुंग वाजले, टाळ वाजले. अशा घोषामध्ये रामनाम होऊ लागलं. श्री राम नित्य सावधान वर्म जाणो वानरगण रणी मर्दावया रावण गुडया उभवण नाचते. वानरांना आनंद झाला, आमचा राम नित्य सावध आहे, आता रावणाला सुट्टी नाही. आनंद वाटला. वाजंत्र्याच्या ध्वनी गंभीर वानरी केले बुबुकार. रामाजी राम नावाचा गजर नामी अंबर कोंदले. अंबर आकाश कोंडल इतका पुन्हा एकदा जय जयकार वानरांनी केला. नाम कोंदले गगनी आनंद झाला त्रिभुवनी दचकळ्याला राक्षस श्रेणी ऐकता दोन्ही सुटला कंप. आणि इतका मोठा बुबुकार ऐकला जसं आपण केलता 2 मिनिट, चांगला आनंद वाटला बघा. बुबुकार केला, सगळी जागी येत म्हणले आणि राक्षस खडबडून जागी झाली, दचकली, कापू लागली. म्हणली राम सावध झाला की काय, आता आपलं खरं नाही. ऐकता तिथे नाद ध्वनी रावण दचकला सिंहासनी इंद्रजित दचकला म्हणे राम शरबंधनी सुटला. रावणाला काळजी वाटली, इंद्रजिताला पण टेन्शन वाढलं. राम उठला की काय, सुटोनिया शरबंधन श्रीराम झाला सावधान. सुमने वर्षती सुरगण उल्हास संपूर्ण सर्वांशी. देवी देवतांना आनंद झाला, साधू संतांना आनंद झाला. देवी देवतांनी आकाशातून रामावर पुष्पवृष्टी केली म्हणून सांगतात. हे का जनार्दना शरण श्रीराम नित्य सावधान. पुढील कथा ती पावन मोक्ष पदान श्रोतिया. अशा प्रकारची सुंदर कथा आहे. रामाचं शरबंधन आहे, बंधनामध्ये राम पडलेला जरी अध्याय असला नित्यमुक्त असणारा राम आहे, कोणत्याही बंधनामध्ये न पडणारा राम आहे. फक्त दाखवण्यासाठी बाह्य रूपानं बंधनात पडलेला राम आहे. अशा रामाची सुंदर कथा आपण आज ऐकली. ग्रंथकर्ते सांगतात, नर वानर निशाचर युद्ध करीते घोरांदर ते मोक्षाचे निज माहेर कथा पवित्र श्रीरामे. रामाची पवित्र कथा आहे, सुंदर कथा आहे, मोक्षाचं माहेर घर आहे. अरे जे या ठिकाणी वानर तसं वानर मरत नव्हती म्हणून आपण धरू, जी वानर रामाच्या बाजूने आहेत त्यांचा तर उद्धार होणार, कारण रामाची भक्त देव त्यांना तारणार, कोणतीही शंका आणायची गरज नाही. पण जे रामाच्या विरुद्ध या ठिकाणी आहेत त्यांचं सुद्धा जन्म मरण हरण्याचं काम आमचा राम करतोय. ग्रंथकर्ते सांगतात, स्वास्ते श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एका कार्तिकया राम शरबंधन निर्मुक्तिर्नाम त्रय दशमोध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. देवावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय.